काढते कसं आहे हा बरोबर नाही ना फळ अशा अंगातून नुसते वाफ निघते ना. वारा कुठे आहे. अशा छोट्या छोट्या जुड्या बनवून घेते म्हणजे आपल्याला चहा होतीच ना बियाणं घातलं तेव्हा. अरे ते बियाणं नाही ऋतू झालं परत मी आणि जास्त प्रमाणात घेतलेत ना ते अशी कसली नर फुलांची ना. नर मादी तर पाहिजेच ना. दोन्ही पाहिजे. नुसतं मादी असून उपयोग काय नर पण पाहिजे. तर काटल्याच्या वेली आहेत ना त्यांच्याबद्दल आमची चर्चा चालू आहे. वेली बघा आलेल्या आहेत ना काटल्याच्या. तर कोणाच्या जेव्हा तिकडे आता खड्डे पाडून ते काठ्या लावतात. म्हणजे ह्या वेळेला व्यवस्थित सगळं जरा करायचं आहे. भरपूर वेली आपल्या आड्यामध्ये रुजलेल्या आहेत. म्हणजे आत्तापासून गेलं तर बरं पडेल मग. आणि त्याच्या नर मादी अशा दोन्ही वेली असतात. जितकी मादी आणि नर दोन्ही पण गरजेचं. त्याच्यामुळे सगळ्या वेली आता व्यवस्थित करून ठेवायच्या. मग त्याचं परागीकरण चांगलं होतं मग आणि फळं भरपूर धरतात. त्याच्यामुळे सकाळी सकाळी आता पारही घेतले हातामध्ये. कोयतं तिकडं तर मी नाही घेतलेलं. हे बघ ते खुरपा आहे बघ. ते कसं वातावरण झालं ना आज. ढगाळ वातावरण आहे. ढगाळ आहे बाकी काय. काल भरपूर असं ऊन होतं आणि आज बघा ढगाळ वातावरण आहे. काल पाऊस सांगितलेला ना म्हणून आज पाऊस. हां पाऊस आहे करून काल आम्ही किती घाई केली सगळे कामाचं हे. पण पाऊस काय पडला नाही. लाईट आली का बघ ना. मिरची आहे ना थंड करून टाकते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज ड्रेसमध्ये मला तरी कपडे चेंज करायचा थोडासा कंटाळा केला. त्याच्यामुळे हा बघा बोका झोपलाय. खेळून खेळून दोघं पण आलेले आहेत. शेरू तिथे वर बसलाय त्याच्या नेहमीच्या जागेवरती. आणि आता बागेमध्ये थोडंसं काम केलं आम्ही. सकाळी उठल्या तिकडे आपले केळे बघा पडले ना ते अशी उचलून तिला व्यवस्थित सगळा आधार दिला. म्हणजे ते काय त्याला म्हणतात ते ब्रॅकेट तयार केलं ते आपण लाकडाचं बॅचका तयार केला बांबूचा. आणि इतकी ती हेवी बापरे ते केळं आहे ना उचलत नव्हते आमच्या दोघांनी. तरी पण कसं केलं आणि तिला आता आधार देऊन त्या बॅचक्यावर ठेवले. कोसळलेले केळी बघा तुम्हाला मागे दाखवलं ना त्या केळीबद्दल बोलते मी. त्याच्यामुळे बघू आता ठेवलं आहे तर खरं. आणि परत मोगरा काढून घेतला. भरपूर ताडभर मोगरा निघालेला आहे आज. भरपूर काढला आहे. कटिंग थोडीशी करून घेतली. आणि त्याच्यानंतर आता इथे बघा ते काटल्याच्या वेलीला जरा कुणाच्या पण आधार देत आहेत. आधार म्हणजे ते वेली अशा सुटायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आत्तापासून काट्या लावलं ना त्या व्यवस्थित सगळ्या वर जातील. आणि आता का ह्या वेली ना वर गेल्या ना की छान प्रकारे धरतात. मग फळं वगैरे भरपूर असे पकडतात. त्याच्यामुळे आता ते करायला सुरुवात केलेली आहे. आज असं विशेष असं काम नाही आहे. म्हणजे बघा करायला गेलं तर आहे पण आज थोडंसं जरा म्हटलं निवांत राहूया. कारण गेले 3-4 दिवस झाले इतकं आपलं काम झालेलं आहे ना. त्याच्यामुळे आज आम्ही थोडीशी जरा निवांत आहोत. म्हणजे जास्त असं काही कामाचा लोड नाही घ्यायचा. तर आता मी इथे पुढे ना बागेत चालले. तुम्हाला मी जामचं झाड दाखवते जे पुन्हा बहरून आलेलं आहे. इतकं छान झालं आहे ना. म्हणजे जेव्हा ते फुलारतं ना तेव्हा पटकन असं लक्षात येत नाही. आणि जेव्हा ते तयार व्हायला सुरुवात होते ना म्हणजे रंग जेव्हा त्या जामला येतो गुलाबी रंग हलका हलका जे चढायला सुरुवात होते ना त्यावेळेस तर इतकं छान दिसतं. लांबून पण खूप सुंदर वाटतं झाड ते. काल संध्याकाळी पण आहे ना आम्ही असं बागेतलं काम केलं ना. हा थोडासा कचरा बघा जाळून टाकला. ते अजून जाळायचं आहे तिथे परत. कारण ओला पण आहे ना कचरा थोडासा सगळा मिक्स केला होता. थोडीशी झाडू इथे मी काल संध्याकाळी काढली होती. अर्धी बाकी आहे. आणि हे बघा हे आपलं पुलाव पत्तीचं झाड ते पण जरा वर खाली करून त्याचा पालापाचोळा सगळा काढला. म्हणजे तण जे होतं ना ते काढून टाकलं. म्हणजे छोटे छोटे कामं आमची सध्या चालू आहेत बागेतली. हे बघा इथे यांचं राग घालणं शेण घालणं हे सगळं चाललेलं आहे. हे बघा काटल्याची वेल. नारळावर जरी गेली ना तरी पण चालेल. कारण झाडं आता आपले कसे मोठे झालेत ना. अबे ही ह्याच्यावरती जाऊ दे. ही वेल इकडे पण आहे ना ती. हां तेच त्याला आधार दिला का कशा बरोबर वर जातील ना. त्याच्यामुळे वाघ्या बघतो थंडाव्याला येऊन बसला तो बघ ना त्या ओल्यावर येऊन बसला. का शेरू पण सकाळी तिकडेच जाऊन बसला होता. गरमी होते ना. गरमीचं प्रमाण वाढलंय ना 2 दिवस झाले. एकदम इतकी गरमी होते ना की अंगाची नुसती आग होते. बोला एवढं सगळं चाललंय सध्या गरमीचं. चला आता तुम्हाला मी फळं दाखवते. ही बघा ही पुन्हा आपला जाम आहे ना बहरला आहे. आणि साधारण मला वाटतं 7-8 दिवस तर जातील पूर्ण डार्क कलर यायला. अजून पण फिका कलर आहे.
हां चवीमध्ये फरक पडतो. हे बघा मग गोड लागत नाही मग आपण जर का लवकर काढले तर असं. हे बघा हा खालचा वाटतोय तयार झाला घड. हा बघा ऐकलं का? हा बघा हा वाला. हे बघा हे खाली आलेले. हा बघा कसं आहे. हा काढते बघा कसा आहे. हा बरोबर नाही ना फळ. असं सगळे. आणि पुन्हा परत बारीक बारीक पण येतोय मोहर. हे बघा हा बघा अजून फुलतोय. हे असं असतं फळांचं. तो अर्ध फुललाय त्यातनं आता ते फळ यायला तयार होईल. वरच्या साईडला बघा किती बहरतोय पुन्हा. हा मला वाटतं तिसरा बहर आहे ना हा आपला झाडाचा. ह्या एकदा बघा येऊन गेला बहर. तुम्हाला मी दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. आणि आता ही जी फुलं आहेत ना हा दुसरा बहर आहे. आणि आता हा बघा हा तिसरा बहर आहे. असं सगळं आहे. आणि ह्या गोष्टी आम्हाला काय माहिती नव्हत्या. आम्ही पण फर्स्ट टाईमच बघतोय. कारण गेल्या वर्षीपासून आपलं हे झाड आहे ना धरायला सुरुवात झाली ना. पण ह्या वर्षी भरपूर धरले असं. हा चला बाबा आता ह्या काटक्या कुटक्या उचलायच्या. इथं हा परिसर आहे ना तो जरा स्वच्छ करून घ्यायचा आहे. तर आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी आपल्याला की नाही झाडं पाठवलेत. कसलं कसलं आहे पेरू आहे ना. पेरू आणि काय आहे आणि म्हणजे 2 झाडं आलेली आहेत. आणि अजून 2 म्हणजे एक काल आलेलं आहे ते अजून आम्ही आणलं नाही आहे. म्हणजे इथे कसं पार्सल आम्हाला तिकडे अर्ध्यापर्यंत घ्यायला जावं लागतं. घरपोच करत नाही डिलेवरी बॉय. त्यांचं पेट्रोलचा खर्च जास्त होतो ना त्याच्यामुळे. तर ती झाडं ना आता 2 तर आणलेले आहेत. आणि आज मला असं वाटतं जाऊन घेऊन यायला पाहिजे. कारण पॅकिंगमध्ये जर का राहिली तर झाड परत कसं पाणी पण हवं ना. कारण ऑलरेडी 4-5 दिवस झालेले असतात झाड खरेदी करून. त्याच्यामुळे कुणाच्या आपण सांगणार आहे की जाऊन घेऊन या. आणि एक ना आज येणार आहे झाड. म्हणजे आज संध्याकाळपर्यंत ती झाडं येतील. तुम्हाला मी दाखवीन नंतरला. 4 झाडं म्हणजे जी झाडं आपल्याला हवी होती तुतीचं झाड होतात ना चतुर बोलतात त्याला. परत ब्लॅकबेरी वगैरे आणि पेरू वगैरे असं त्यांनी 4 झाडं ड्रॅगन फ्रूट ते पण पाठवले त्यांनी. आणले का तुम्हाला मी नंतर दाखवते एकत्रच. आणि दुसरे आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी आपल्याला काय त्याला म्हणतात बियाणं पाठवले. त्यांची म्हणजे बियाण्यांची काहीतरी नर्सरी का काय आहे वाटतं. ते तुम्हाला मी नंतरला दाखवते. पण आम्हाला काल रिसीव झालं आहे. म्हणजे यावर्षी आपल्याला काय बियाणं खरेदी करायचं नाही. त्यांचंच बियाणे ना ते आपण रुजवायचं. एक 10-12 प्रकारचं बियाणं आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवते. हे बघा आमचे छोटे राजकुमार थंडाव्याला बसलेत. खाऊ वगैरे खाऊन झालाय. तर लाड वाढलेत ना. जाम लाड वाढलेत बाबा हल्ली ह्या बोक्यांचे दोघांचे. शेरू कुठे बसलाय तो बघा दिवाल्यावरती. तो बघा दिसतोय इथे बघा त्याच्या जागेवरती विराजमान झालेला आहे शेरू आपला. आणि आज मस्ती करतोय जाम ना. कुणाला उठला नाही अजून. लय गरमी होते. अशा अंगातून नुसते वाफ निघते ना. वारा कुठे आहे. वारा अजिबात नाही आहे. वातावरण विचित्र आहे आजचं. कसतरीच झालंय. इथे पण एक आहे काटे बा. इथे पण आहे काय भरपूर आहे. ते किती काटे आणणार. ते माठ भरलेले का पक्षी आले. काल संध्याकाळी मी भरलेला पडली. चिकाळ्या चिकाळ्या हा भरलेला आहे. काल संध्याकाळीच भरलंय ना. त्यांना तर माहिती आहे ना तिकडे पाणी असं बरोबर येतात ते पक्षी. मातीचं असं हाऊससारखं केलं तर पक्षी मध्ये 24 तास तिकडे जाऊन बसते मस्त असं. साफसफाई करायला लागते. ते बघ ते पक्षी ते तुझ्या काचेवरती ते बघा. ते समोर बघा पक्षी. ते बघा ते गाडीची काच आहे त्याच्यावरती बघा बसलेलं आहे. आणि सारखं त्या आरशावरती जातं तर चोच मारतं. त्यांना असं वाटतं की समोर कोणतरी आहे. आता येईल बघा परत. त्यांना पण गरमी होते. वातावरण खराब आहे आजचं.
जाम. आज पडेल पाऊस. मसालो झालो मसालो. आता बसून बसून काम करते. आज मला ना खूप आळस भरला आहे कामाचा. तर ही बघा, ही चहाची पात आहे ना आपल्या बागेतनं काढलेली, 2-3 दिवस झाले इथेच पडलेलीच आहे. आता बऱ्यापैकी सुकले ती. अशा छोट्या छोट्या जुड्या बनवून घेते, म्हणजे आपल्याला चहामध्ये टाकायला बरं पडेल. म्हणजे आज असं हेवी काम करायचं कंटाळा आलेला आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला छोटी मोठी जी घरातली कामं आहेत ती पूर्ण करून घेऊया. किचन मला थोडंसं आवरायचं आहे. किचन आपलं खूप अस्ताव्यस्त झालं आहे आणि थोडेसे बदल किचनमध्ये करायचे विचार चालू आहेत. म्हणजे अशा काही काही वस्तू आहेत ना ज्या खूप जुन्या झाल्या आहेत, तर सगळं काढायचं, असं सगळं बसून बसून सगळं माझ्या डोक्यामध्ये विचार चालू आहेत. आणि एक तसंच सगळं चाललं आहे कशा पद्धतीने करायचं. साधारण मला असं वाटतं की 1-2 दिवसामध्ये आपलं किचनचं काम आहे ना मी सुरू करीन. हे बघा, ही आता अशी जुडी बांधली, जरा मोठीच बांधून घेते. तुमच्याशी गप्पा मारता मारता म्हटलं हे काम करूया. काय चहा प्यायचा आहे? कुणालच्या बाबांना सारखा चहा लागतो. आपली घरची आहे चहाची पात, सगळं आता व्यवस्थित, त्याच्यामुळे काही चिंता नाही. तुम्हाला मी फुलं नाही दाखवली ना आज, भरपूर फुलं आलेली आहेत. आणि ताई गजरा बनवून माळा, अशा भरपूर कमेंट्स. मला दरवर्षी मी गजरा करते, यावर्षी माहिती काय झालं, घरामध्ये सुई नव्हती. सुया होत्या त्या कुणालने त्या मागे ना कशाला तरी घेतलेल्या, 1-2-4 सुया होत्या आपल्याकडे, त्या तुटल्या सगळ्या. त्याच्यामुळे मी त्याची मार्केटमध्ये गेली ना तर आणल्यात मी, आणि किती ठिकाणी फिरली, बापरे सुई मिळतच नव्हती. शेवटी मग एका ठिकाणी मिळाली सुई, त्या पण अशा सुट्ट्या असतात नगवरती, त्या घेतल्या मी 1-4-5. आता म्हटलं जाईन ना खरेदी करायला, म्हणजे डीमार्टला जायचं आहे, आपलं पावसाळी सामान भरायचं बाकी आहे ना, किराणा. तर डीमार्टला एक फेरी होणार आहे, तर त्यावेळेस विचार केला आहे ते सुई, म्हणजे सुई धाग्याचं बघा मिळतं डीमार्टला ना, ते म्हटलं मी घेऊन येईन. आता किती दिवस झाले तर सुईमुळे माझी भरपूर कामं अशी अडकली होती. म्हणजे ती एवढीशी वस्तू आहे सुई, पण खूप उपयोगाची असते घरामध्ये, बघा लागते ना आपल्याला. असं आहे, सुई धागा सगळं. छोट्या छोट्या जुड्या. सुगंध छान आहे चहाच्या पातीचा. ही आपली घरची पात आहे ना, शहरा ठिकाणी गवत मिक्स करून विकलं जातं चहाच्या पातीमध्ये. हा मी अनुभव घेतलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगते. वाघ्या शेळू कुठे गेलं? कुणाल बघ रे, बघ तिथं. ए हाय काय, दोघं कुठं गेले बघ. त्याला मी पाणी घालते रोजच्या रोज, म्हणून समजलं का, त्याला पाणी लागतं रोज. मग बघितलं, बायकोला टोचून नाही बायकोला टोचून बोललं ना की असं असतं. त्याला शेरू शेट बस झालं, बघा कसा आळत देतोय. त्याला तर बांधून ठेवतात, संध्याकाळ झाली ना. हा बघा दुसरा. हे कपड्याच्या घड्या करून ठेवला शेरू. वातावरण खूप छान झालेलं आहे. झाडावरचे 3-4 जाम काढले, ते खाल्लेले आहेत. आणि आता हा कचरा जळायची वाट बघतोय, धुरी संध्याकाळच्या वेळेस. आज ना थोडासा मी जरा आळस केला आहे, म्हणजे आळसावलेला दिवस आहे माझा. आणि कधी कधी असं वाटतं ना की रिलॅक्स राहावं, तशी मी आज एकदम रिलॅक्स आहे. कामं आपली चाललेली आहेत घरातले, नाही असं नाही, पण थोडंसं जरा शूटिंगचं मी थोडंसं साईडला केलेलं आहे. आणि आज आमचं पॅकिंगचं सुद्धा होतं ना, हळद आपल्याकडे आलेली आहे, ती पॅकिंग करून झाले. म्हणजे सगळ्या म्हणजे आणलेली हळद सगळी विक्री करून पण झालेली आहे. मसाले आपले कुठून आलेले आहेत ती पॅकिंग करायचे, म्हणजे आत्ता नाही, बघू आता आज किंवा जमलं तर आज, नाही तर मग उद्याला पॅकिंग होणार. आणि कोकम आपल्याकडे विक्रीसाठी आलेले आहेत. मला भरपूर जणांच्या कमेंट्स होता, व्हॉट्सअपला मेसेज होते की ताई आम्हाला कोकम हवेत. त्याच्यामुळे कोकम आपल्याकडे आलेले आहेत. कोणाला जर का हवे असतील तर स्क्रीनवरती नंबर देते, त्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा, तुम्हाला कोकम घरपोच केले जातील. म्हणजे थोडंसं जरा पॅकिंगचं आज आमचं जास्त होतं ना. आता चालली मी घरामध्ये. हे बघा झाडू बिडू काढलं सगळं,
थोडीशी बाग वगैरे साफ केली सकाळी पण आणि आत्ता पण, म्हणजे आम्ही दोघांनी पण केलं. आणि आम्हाला असं वाटलं की पाऊस पडेल, पण पाऊस काय पडला नाही आहे. एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे. कालपासून पाऊस हुलकाडून देतोय. पेटला कचरा सगळा जमा केला, थोडा थोडा काढलेला आणि सगळे असे काडी लावून ठेवलेली आहे. हां, आणि संध्याकाळच्या वेळेस पेटवलं चांगलं असतं ना, म्हणजे पाखरं विखराचे काही येत नाही. मच्छर नाही आहेत आपल्याकडे, पण तरी पण हां पाखरं विखरं असतात ना, ते मग पळून जातात ना, म्हणून. चला इथं ही झाडू ठेवते. आणि आता काय नको, बस झालं, भरपूर आता झाडलंय. अरे पडली. सकाळ संध्याकाळ आपलं तर काम चालू आहे, मिशन. बाग साफ करायची, झाडू काढायचं, केर कचरा जमा करायचा, तो जाळायचा, हे सगळं चाललेलं आहे. दोरी तुटली झाडूची, त्याचं बांधायला लागेल. नव्हतं तर इथं वीट होती करून. पेटला कचरा पेटला, हळूहळू पेटतोय. ही बघा माझी मैत्रीण. सगळेजण विचारतात समीक्षा कुठे आहे. ही बघा आता आलेली आहे कोयता घेऊन हातामध्ये. आणि चीक बघा किती लागला इथे. काय ग, चिकच लागलं ना. अधून मधून तिची फेरी असते, पण त्यावेळेस आपली शूटिंग नसते ना, त्याच्यामुळे कॅप्चर करायला मिळत नाही. आता माझं आज शूटिंग चालू आहे, त्याच्यामध्ये कॅप्चर झालेली आहे. बसा खाली, बसा आराम करा. इथे बस, समोर नारळाच्या इथे. आता थोड्याशा गप्पा जरा हिच्यासोबत मारतो आणि मग घरात जाऊया. बडबडी आहे. काय ग, ते पचपचीत आहेत, त्यातून तयार नाही झाले. ते तयार होणार ना तेव्हा काढणार. एकदम लाल भडक होतात ते, गुलाबी एकदम डार्क कलर. नाही तर असे काढले ना. तुझ्या आईकडे पण आहेत ना. नाही पण ते तुरट लागतात मग चवीला. आमच्या अजून तयार नाही झालेत. घेवडा रुजला तो का तिकडे आहे. तू होतीस ना बियाणं घातलं तेव्हा. अरे ते बियाणं नाही रुजून आलं, परत मी घातलं दुसरं. ते वाळवीने खाल्लं ते बियाणं. मिरक कधी आहे ग. पुढच्या महिन्यात आहे. चला, म्हणजे माहिती. मला असं वाटलं की आता आहे का काय मिरक. हा तेच. अच्छा, हा काय ते शेणाचं बोलतेस. शेण भरून ठेवणार आहे म्हणजे चुलीला लावायला होईल ना, सावलीमध्ये त्याच्यामध्ये ना. तू कोयता घेऊन कुठे गेले ते सांग पहिला. हा असाच आली. तर इथे बघा आमचं आता पॅकिंग चाललेलं आहे. आमचं म्हणजे कुणालच्या बाबांनी सगळं केलेलं आहे. मी फक्त थोडीशी जरा त्यांना मदत केलेली आहे. थोडीशी मदत नाही केली काय, जिभेची नाही, म्हणजे कोणाचं किती पार्सल आहे, काय ऑर्डर आहे, ते सगळं मी त्यांना सांगितलं. हां, आणि मी जेवण केलं, ते जेवणाचं माझं चाललेलं आहे. साधं सिंपल केलं काहीतरी, तुम्हाला मी दाखवते. त्याच्या आधी मी तुम्हाला कोकम दाखवते. तर हे बघा, हे कोकम आता इथे ह्याच्यामध्ये टपामध्ये ठेवलेले, ते पॅकिंग करायचे बाकी आहेत, ते त्याला झाकून ठेवलेत. पण जे पॅकिंग केलेले आहेत ना, ते तुम्हाला मी दाखवते. काय ते देवाला ना, देवाचं नाव घ्यायचं असतं. तर हे बघा, हे पॅकेट तुम्हाला दाखवते. हे जे पॅकिंग केलेले आहेत बघा, असे रसरशीत कोकम आहेत. रंग बघा तुम्ही कोकमाचा, आणि छान असं आंबट वगैरे आहेत. चांगल्या क्वालिटीचे कोकम आहेत. कोणाला जर का घ्यायचे असतील तर लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण लिमिटेड स्टॉक आहे आपल्याकडे. हे अर्धा किलोचं पॅकेट आहे. आणि हे आता हे पॅकिंग चाललं आहे ना, ते कोकमाचं वगैरे चाललेलं आहे पॅकिंग. अर्धा किलोचे बघा, हे आता करतात ना, कुणालच्या कुरिअर बॅगमध्ये टाकलेत. आणि जास्त प्रमाणात घेतलेत ना, ते हे असे बॉक्समध्ये टाकलेले आहेत पॅकिंग केलेलं. म्हणजे कसं लवकरात लवकर आता हे कुरिअर करायचं आहे आपल्याला. आता झालं नाही, शेवटचं आहे ना. अजून पण ऑर्डर आहेत पेंडिंग, पण ते आता नाही करणार, आता उद्याला. बस झालं म्हटलं. मसाला आपला कुठून आला आहे तुम्हाला मी दाखवते. तो बघा, त्या गोण्या दुपारी आणलेल्या आहेत, ह्या अजून बाहेर नाही काढलेलं आहे. ते आता काढून ठेवणार. आणि कधी पॅकिंग करायचं, उद्याला. मसाला उद्या पॅकिंग करणार ना. हे कोकम पण पॅकिंग करायचे. हे असं सगळं चाललेलं आहे. टी व्ही बघतोय, वाघ्याशोर बघा असे झोपलेत ते. त्यांना आता जेवायला द्यायचं आहे. इथे जेवणाचं काम चाललं आहे. झालं आहे जेवण. आज ना हे बघा, हे नूडल्स बनवायचे होते, पण आयत्या वेळेस प्लॅनिंग कॅन्सल केलेलं आहे. ते आता उद्यावर ढकललं आहे, कारण मला बाकीचं जेवण पण करायचंच होतं. आता भात लावून घेतला आणि एकच मिक्स भाजी केली. मला मी दाखवते, थोडीशी रश्शेवाली. आणि त्याच्यामुळे मग हे नूडल्सचं प्लॅनिंग की नाही कॅन्सल केलेलं आहे. हे बघा, अशी शिजले भाजी. आता गॅस आहे ना, बंद करते मी. म्हणजे मूग, टोमॅटो, कांदा आणि तेंडली असे टाकून ही भाजी केलेली आहे मिक्स. चला झालं. आता थोडंसं जरा किचन पण आवरूया. अगोदर वाघ्याशोरला जेवायला देते.
चला ह्या बागेशिवला जेवायला दे, चल पटापट किचन आवरून मग झोपायला, उद्या काम भरपूर आहे. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आज इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.